श्री स्वामी समर्थांचे चमत्कार आणि लीला. श्री स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यात अनेक अद्भुत चमत्कार आणि लीला केल्या, ज्यामुळे भक्तांची त्यांच्यावरील श्रद्धा अधिक वाढली. हे चमत्कार केवळ त्यांची सिद्धी दर्शवत नाहीत, तर त्यामागे भक्तांचे कल्याण आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा उद्देश होता. अन्नपूर्णा मातेची लीला. एका कथेत घनदाट जंगलात भुकेल्या लोकांना अन्नपूर्णा मातेच्या रूपात भोजन मिळाले. ही लीला स्वामींच्या कृपेने घडली असे मानले जाते, जिथे ते वेगवेगळ्या रूपात भक्तांना आधार देतात. हाडांचे सोन्यात रूपांतर. अक्कलकोटमध्ये एका तरुण मारवाडी मुलाने स्वामींची सेवा केली. स्वामींनी त्याला हाडांच्या ढिगातून हवी तितकी हाडे घरी घेऊन जाण्यास सांगितले आणि ती हाडे सोन्यात बदलली, असा एक चमत्कार सांगितला जातो. सिद्धिविनायकाचे वैभव. स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या आराध्य सिद्धिविनायकाला वैभव मिळावे अशी प्रार्थना केली. स्वामींच्या वचनानुसार 21 वर्षांनी त्या ठिकाणी मंदार वृक्ष उगवला आणि स्वयंभू गणेश प्रकटला, ज्यामुळे प्रभादेवीचा सिद्धिविनायक अधिक सिद्ध झाला अशी मान्यता आहे. रात्रीचा 1:50 रोगमुक्ती आणि मठस्थापना. श्री केळकर यांना जलोदर नावाचा रोग झाला होता. त्यांनी अक्कलकोटला येऊन स्वामींची सेवा केली आणि ते रोगमुक्त झाले. स्वामींच्या आज्ञेने त्यांनी चिपळूण येथे स्वामी मठ स्थापन केला, जिथे आजही त्यांचे वंशज सेवा करतात. भक्तांची श्रद्धा दृढ करणे. स्वामींनी केलेले चमत्कार हे केवळ लोकांची श्रद्धा वाढवण्यासाठी होते, असे अनेक चरित्रकार सांगतात. चमत्कार म्हणजे परमार्थ नव्हे, परंतु या चमत्कारामुळे भक्तांना स्वामींच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या कृपेची प्रचिती आली. हे चमत्कार स्वामींच्या अगाध शक्तीचे आणि त्यांच्या भक्तवत्सलतेचे प्रतीक आहेत, जे आजही लाखो भक्तांना प्रेरणा देतात.